आतापर्यंत आपण पाहिलेलं आहे की ज्या ज्या ठिकाणी मोर्चे निघाले त्या त्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील हे सहभागी झालेले होते। मात्र आता अंतरवाली सराटीमध्ये त्यांनी उपोषण जे आहे ते सुरू केलेलं आहे आणि आजपासूनच या उपोषणाला सुरुवात झालेली आहे। अक्षय मनकणी आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अक्षय, या दृश्यांमध्ये आपण पाहतोय संपूर्ण देशमुख कुटुंबीय या मोर्चामध्ये सहभागी झालेला आहे। एकच मागणी की सर्व आरोपींना कठोरातली कठोर शिक्षा व्हावी, फाशीची शिक्षा दिली जावी। जो आरोपी फरार आहे कृष्णा आंधळे त्याचाही शोध लवकरात लवकर घेतला जावा आणि त्यालाही तुरुंगामध्ये टाकलं जावं। आतापर्यंत आपण पाहिलंय की विविध मोर्चांमध्ये सर्वपक्षीय नेते हे सहभागी झालेले होते। मुंबईमध्ये आज हा मोर्चा निघत असताना कोणी नेते या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत का किंवा होणार आहेत का? ऋषाली, थोड्याच वेळात या संपूर्ण आंदोलनामध्ये महाविकास आघाडीचे नेते मंडळी जे आहेत ते सहभागी होणार आहेत। मोर्चाला सुरुवात झालेली आहे। मोर्चा जो आहे मेट्रो सिनेमा चौकापासून आता आझाद मैदानाकडे निघालेले आहेत आणि थोड्याच वेळात आझाद मैदानामध्ये या मोर्चाचं स्वरूप जे आहे ते सभेमध्ये होणार आहे आणि त्या ठिकाणी सभा जी आहे ती होणार आहे। त्या सभेकरता महाविकास आघाडीचे हे नेते मंडळी ज्यांना ज्यांना या आंदोलनकर्त्यांनी निमंत्रित केलं आहे का ते उपस्थित राहतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। भाजपचे आमदार सुरेश धस आणि जितेंद्र आव्हाड हे दोन्ही नेते मंडळी जे आहेत ते या आंदोलनामध्ये सहभागी होण्याकरता थोड्याच वेळात दाखल होतील। परंतु आता आंदोलनाला सुरुवात झालेली आहे। देशमुख कुटुंबीयच फक्त या आंदोलनामध्ये आता सहभागी झालेले आहेत। थोड्याच वेळात या आंदोलनामध्ये नेते मंडळी देखील हजर राहतील। परंतु या ठिकठिकाणी राज्यभरात स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये जे सामील असलेले आरोपी आहेत त्यांना फाशीची शिक्षा व्हावी, त्याचसोबतच धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा या मागणीकरता सातत्याने आंदोलनं जी आहेत ती राज्यभरात होती। परंतु आता हे आंदोलन जे आहे ते मुंबईमध्ये होताना सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतंय। मराठा समाजाचे कार्यकर्ते जे आहेत ते संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी या दोन्ही घटनेच्या प्रकरणासंदर्भात आज मुंबईमध्ये त्यांनी आंदोलन केलेलं असल्याचं पाहायला मिळतंय। शेकडोंच्या संख्येने या आंदोलनाला कार्यकर्ते आहेत। परंतु महाविकास आघाडीचे नेते मंडळी किंवा संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये ज्या ज्या नेते मंडळींनी आवाज उठवलेला आहे ते नेते मंडळी जे आहेत ते आता आंदोलनामध्ये सध्या तरी सामील नसल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। परंतु ज्यांनी आंदोलन मुंबईमध्ये ऑर्गनाईज केलेलं आहे त्यांच्याकडनं सांगण्यात येत आहे की आंदोलन ज्यावेळेस सभेचं स्वरूप प्राप्त होईल त्यावेळेस जे निमंत्रित नेते मंडळी जे आहेत ते या संपूर्ण आंदोलनामध्ये सहभागी होतील असं त्यांचं म्हणणं आहे। ऋषाली, नक्कीच अक्षय, तुम्ही असंच आपल्या सोबत राहा। तर आता मेट्रो